आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। बिबट्यापेक्षाही डास खतरनाक। ईश्वरपूर उपजिल्हा रुग्णालयात जागतिक हिवताप दिन उत्साहात साजरा। जगात दरवर्षी कोट्यवधी लोकांना विळखा घालणारा आणि लाखो जीवांचा बळी घेणारा डास हा बिबट्यापेक्षाही अधिक धोकादायक आहे। त्यामुळे डासांच्या बंदोबस्ताचे काम हे केवळ प्रशासनाचे नसून ते एक लोकचळवळ आणि मोठे आव्हान आहे, असे प्रतिपादन डॉक्टर नरसिंह देशमुख यांनी केले। ईश्वरपूर येथील उपजिल्हा रुग्णालय, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 6 आरोग्य वर्धिनी केंद्रांच्या संयुक्त विद्यमाने 25 एप्रिल रोजी जागतिक हिवताप दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। कार्यक्रमाची सुरुवात हिवतापाच्या परजीवी जंतूंचा शोध लावणारे डॉक्टर रोनाल्ड रॉस यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली। डॉक्टर देशमुख यांनी यावेळी धक्कादायक आकडेवारी मांडली। ते म्हणाले की जगभरात दरवर्षी सुमारे 50 कोटी लोक हिवतापाने बाधित होतात। त्यापैकी 30 लाख लोकांचा मृत्यू होतो। डासांमुळे केवळ हिवतापच नव्हे तर डेंग्यू, चिकनगुन्या, झिका आणि हत्ती रोगासारखे प्राणघातक आजार पसरतात। जर प्रत्येकाने खबरदारी घेतली तर ईश्वरपूर शहर लवकरच कीटकजन्य रोगमुक्त होईल। आरोग्य सेवक विलास सावंत यांनी घरातील स्वच्छतेबाबत मोलाचे मार्गदर्शन केले। ते म्हणाले की आपण घराबाहेरील डासांची भीती बाळगतो, पण घरातील कूलर आणि फ्रीजचा पाठीमागचा ट्रे हे डासांसाठी महाबळेश्वर म्हणजेच थंड हवेचे ठिकाण ठरत आहे। तिथला थंडावा डासांना अंडी घालण्यासाठी पोषक असतो। त्यामुळे आठवड्यातून एकदा हे पाणी बदलणे अनिवार्य आहे। वारंवार येणारा ताप आणि थंडी वाजणे, अंगात खूप घाम येणे, तीव्र डोकेदुखी आणि अंगदुखी, मळमळ, उलट्या आणि कमालीचा अशक्तपणा यासारखे लक्षण दिसून येतात। यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पाणी साठवू नका। घराभोवती साचलेले पाणी त्वरित नष्ट करा। पिण्याच्या पाण्याची टाकी, बॅरल, रांजण किंवा सिंटेक्सच्या टाक्यांवर घट्ट झाकण ठेवा। झोपताना मच्छरदाणी वापरा आणि शक्यतो पूर्ण बाह्यांचे कपडे परिधान करा। आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळा। ताप आल्यास अंगावर न काढता त्वरित सरकारी दवाखान्यात मोफत तपासणी करून घेण्याचा सल्ला दिला। तर सन 2025-26 या वर्षात हिवताप रुग्ण शोधून काढण्यात मोलाची कामगिरी बजावल्याबद्दल प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी रमेजा चाऊस आणि आरोग्य सहाय्यक बाळासाहेब हुबाले यांचा शासन आदेशान्वये विशेष सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक विलास सावंत यांनी केले, तर उपस्थितांना डास निर्मूलनाची शपथ बाळासाहेब हुबाले यांनी दिली। या प्रसंगी आरोग्य विभागाचे कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।